शेवटचं वर्ष आहे आणि मला इथे शेवटचं बोलण्याचा चान्स आहे तो म्हणजे ज्या मी शाळेत शिकतो याचा मला अभिमान आहे ती म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था। विद्यार्थी मित्रांनो, 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूरमधील कुंभोज या गावी त्यांचा जन्म झाला। त्यांचं नाव भाऊराव पायगोंडा पाटील। कर्मवीर हे नाव त्यांना कोणी दिलं माहिती आहे तुम्हाला? हे नाव त्यांचं नव्हतं, हे तर नाव त्यांना लोकांनी दिलं होतं। मित्रांनो, तुम्ही ऐकलंय का नाही हे मला माहित नाही, परंतु हे जे काही वयस्कर माणसं आहेत ह्यांनी ऐकलं असेल। गाणं होतं 16वं वरीस धोक्याचं, हे गाणं होतं जुनं, पण हे सगळं चुकीचं आहे। 16वं वरीस धोक्याचं नव्हे, हे तर मोक्याचं वर्ष आहे। अहो, 14 आणि 16वं वर्ष हे एकदम कार्य करण्याचं, आपलं शिक्षण प्रसार करण्याचं आपलं वय आहे। त्यात तुमच्या वयातच पहिले थोरवीर होते ना, तो महापुरुष तुमच्या वयातच कार्य करत होते, पण आजची आपली पिढी, तुम्हीच नव्हे तर पूर्ण पिढी ही जरा मागत चाललेली आहे। मित्रांनो, भाऊराव पाटील राजाराम यांच्या हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेत होते। कुठे? कोल्हापूरमध्ये। आणि त्यांचे कुटुंब जयसिंगपूर येथे होते। एकदा भाऊराव पाटील जयसिंगपूरला गेले आणि ते चालले होते सहज रस्त्याने, तेव्हा त्यांची नजर गेली जिल्हा परिषद शाळेत। जिल्हा परिषद शाळेत त्यांची नजर गेली आणि त्यांनी पाहिलं एक मुलगा बाहेर उभा होता, बसून बाहेरूनच शिक्षण घेत होता। सरांकडे त्याची नजर होती। भाऊराव पाटील गेले, त्याला विचारलं, अरे तू बाहेर का बसलाय? तेव्हा तो भाऊरावांना म्हणणार, मला काय आत घेत नाहीये, मला शिक्षणासाठी प्रवेश देत नाहीये। तेव्हा भाऊराव शिक्षकांकडे गेले, म्हणले, गुरुजी तुम्ही याला प्रवेश का देत नाहीये? तेव्हा गुरुजी म्हणले, माझी इच्छा असतानाही मी त्याला प्रवेश देऊ शकत नाही, कारण की तेव्हाची समाज व्यवस्था तशी होती हो। आज काय नाही राहिलेलं, हे कोणामुळे? कधीतरी तुम्ही याचा विचार केला का? ते म्हणजे थोर महापुरुषांमुळे, थोर वीरांमुळे। त्यानंतर भाऊराव काय करतात माहितीये का? समाजाचा, जाती धर्माचा विचार न करता त्या मुलाच्या हाताला धरून त्याला आपल्या घरी नेतात, स्वयंपाक घरात बसून त्याला अन्न भरवतात। तेवढंच नाही करत, दुसऱ्या दिवशी त्याला कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या वसतिगृहालयामध्ये दाखल करतात आणि तेवढंच करून त्याला राजाराम महाराज यांच्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन देतात। आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून ज्ञानदेव गोलप हे विद्यार्थी आहेत। ते उच्च शिक्षित होतात, उच्च शिक्षण घेतात आणि रयत शिक्षण संस्थेचं स्थापन करताना भाऊरावांचे खानदास समर्थक होतात, खानदास सहकारी होतात। आणि तेवढंच नव्हे तर ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य होतात आणि ते छाती ठोकून बोलत असत, मी कर्मवीरांचा पहिला विद्यार्थी। मग विचार करा, वयाच्या 14व्या आणि 16व्या वर्षी भाऊरावांनी शिक्षण प्रसाराला सुरुवात केली होती आणि आज आपण काय करतोय? विद्यार्थी मित्रांनो, वयाच्या 16व्या वर्षी हातात तलवार घेऊन, मावळ संघ घेऊन, शपथ घेऊन, अहो ते लढायला निघाले होते छत्रपती शिवाजी महाराज। विचार करा मग तेव्हाची परिस्थिती कशी होती आणि आजची कशी आहे। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम म्हणतात, लहान स्वप्ने पाहणे गुन्हा आहे। कोणते? लहान स्वप्ने मोठे पहा। तुम्हाला स्वप्न पडतात का? कशाचे स्वप्न पडतात? सपने वो नहीं होते जो नींद में आते हैं, सपने वो होते जो नींद ही नहीं आने देते। अरे झोप उडवणारे स्वप्न पहा, जे कर्मवीरांनी तेव्हा पाहिलं होतं आणि ते पूर्ण करून दाखवले, त्यामुळे आज आपण इथे आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कर्मवीरांचे म्हणजे छत्रपती शाहू महाराज हे त्यांचे एक नायक होते, हिरो होते। कोण? छत्रपती छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले हे कोण होते? त्यांचे हिरो, नायक। आपले हिरो कोण आहे? आपले हिरो कोण आहे सांगा ना? 1-1.5 वर्षापूर्वीचा एक हिरो आला होता, दाढीवाला, आठवत असेल? आठवला का? पुष्पा। अरे चित्रपटाच्या पडद्यावरील एका आभासीन दाढीवाल्याचं अनुकरण काय करता? चित्रपटाच्या पडद्यावरील एका आभासीन दाढीवाल्याचं अनुकरण काय करता? ज्यांनी इतिहासाच्या पानावर आपलं नाव नोंदवले, दाढीला जेवढी केस आहेत ना त्यापेक्षाही जास्त बहुजनांच्या मुलांना शिकवेन असे म्हणणारे पांढऱ्या शुभ्र दाढीवाले डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील
यांचं अनुकरण करा, तुम्ही यांचं अनुकरण करा. म्हणून आपल्याला काय करायचंय माहितीये का? कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवन चरित्र वाचायचे. तुम्ही पहा ना मागे वळून काय होतं तेव्हाचं जीवन चरित्र. तेव्हाचं जीवन चरित्र काय होतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांची एक त्रिसूत्री होती. काय होती त्रिसूत्री? एक, साधे राणीमान. आपली काय राणीमान? अर्धा घासाचा वापा कापायचा, अर्धा तसाच ठेवायचा, वन साइड. अहो डोक्याला किती केस आहेत हे तुमचं भविष्य नाहीये, हे तुमचं उज्ज्वल भविष्य नाहीये. या डोक्यात किती विचार आहेत हे तुमचं भविष्य आहे. हे आपल्याला कोण शिकवतात? कर्मवीर भाऊराव पाटील. हे आपल्याला त्यांच्या जीवन चरित्रात पाहायचं आहे. 2, स्वावलंबी शिक्षण. अहो तुम्ही विचार करा, अण्णांकडे कसा विद्यार्थी असायचा जो 2 तास बागेत काम करेल, रानात काम करेल, स्वयंपाकघरात काम करेल. तेव्हाचे विद्यार्थी स्वतः अन्न पिकवून स्वतः बनवून खात होते. आजची परिस्थिती कुठे आहे तुमची? हॅलो युट्यूब, सांगा ना भाकरी कशी बनवायची, किती पाणी घ्यायचं, किती पीठ घ्यायचं. गुगलला जा, भाकरी टाका, इमेज टाका, इमेज आल्यावर प्रिंट काढा, खाता का त्याला. अरे मग विचार करा ना, कोण होते ते कर्मवीर? एवढे विचार होते कस काय त्यांच्याकडे तेव्हा, जेवढे की विचार आज आपल्याकडे नाही. एका दिवसात कोण कर्मवीर होऊ शकत नाही. एका दिवसात कोण सचिन तेंडुलकर होऊ शकत नाही. एका दिवसात कोण गायक लता मंगेशकर होऊ शकत नाही. त्याला कष्ट आणि परिश्रम घ्यावे लागतात. मित्रांनो, याच निमित्ताने मला तुम्हाला थोडंसं माझं म्हणणं मांडायचे. एक विद्यार्थी होता, म्हणजे देलवडीतला, समजा आपल्या ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा विद्यार्थी. पुण्याला तो होता कॉलेजला. 1 वर्ष तो कॉलेजला होता पुण्याला. मैत्रिणी संगे तो चहा प्यायला गेला. काय करायला? चहा प्यायला. तेव्हा ते बसले होते. मैत्रिणी त्याला चहा दिला आणि म्हणली, होय रे सांग ना तुला माझ्या डोळ्यात काय दिसतंय. काय म्हणती? सांग ना तुला माझ्या डोळ्यात काय दिसतंय. तू काहीच बोलत नाही. काही वेळ जातो. ती परत म्हणती, अरे सांग ना काय दिसतंय माझ्या डोळ्यात तुला. तो एक चहाचा गोट प्यायचा, कप खाली ठेवायचा. चहाचा गोट प्यायचा, कप खाली ठेवायचा. ती थोडी रागवते आणि म्हणते, अरे सांग ना माझ्या डोळ्यात तुला काय दिसतंय. तो म्हणतो, तुझ्या डोळ्यात मला काहीच दिसत नाही. ती अनेक रागवते म्हणते, अरे सांग ना तुला माझ्या डोळ्यात काय दिसतंय. तेव्हा आपला शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो, मला तुझ्या एका डोळ्यात माझा बाप अनवाणी पायाने शेतात नांगर धरून अनवाणी पायाने माझ्या बापाचे पाय दिसतात, आणि तुझ्या दुसऱ्या डोळ्यात माझ्या आईचे हात दिसतात. बाजरीची दसकट कापून माझ्या आईचे भरलेले हात दिसतात. मित्रांनो, हे मला फेसबुक, इंस्टाग्राम हे वाईट परिणाम नाही, मी असं म्हणत नाही, परंतु हे यूज करून आपण कोणत्या वाईट परिणामावर गेलं नाही पाहिजे. हे मला या म्हणण्याने माझं म्हणणं मांडायचं होतं. अहो कर्मवीर बनणं सोपं नव्हतं. त्यांचं एकच वाक्य होतं, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. शिक्षण हीच आमची खरी शैली आहे, हे आपण समजलं पाहिजे. आणि मी खरंच भाग्य मानतो की मी या आमच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकतो. म्हणून मी एकच सांगेन, तुम्ही एकदा तरी त्यांचं पुस्तक वाचा, त्यांचं जीवन चरित्र पहा, तेव्हा कळेल आपण या शाळेमध्ये शिकतो, आपण विना शुल्क देता शिकतो, याची किंमत आपल्याला थोडी तरी राहिली पाहिजे. मित्रांनो, राहिली पाहिजे. एवढे बोलून मी माझे शब्दांना पूर्णविराम देतो आणि पुनश्च एकदा तुम्हाला कर्मवीर जयंतीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर, जय शिवराय. धन्यवाद.